नमस्कार मंडळी. सोल डायरीज बाय मधूच्या आजच्या 7व्या दिवसाच्या विशेष प्रवासातील आजचा 7वा दिवस. आपण सवय डोळ्यासमोर ठेवली, ती आकर्षक बनवली आणि 2 मिनिटांच्या नियमाने ती सोपीही केली. पण एखादी सवय कायमची कशी टिकवायची? आपण 4 दिवस उत्साहात काम करतो आणि 5व्या दिवशी आपलं मन म्हणतं, राहू दे ना, आज काय फरक पडतोय. अशा वेळी मनाला पुन्हा कामाला कसं लावायचं, याचं उत्तर दडलंय आपल्या शाळेतल्या त्या पाटीवर आणि गुरुजींनी दिलेल्या त्या शाबासकीच्या टिक मार्कमध्ये. जेम्स क्लिअर यांच्या पुस्तकातील शेवटचा आणि सर्वात महत्वाचा नियम सांगतात, मेक इट सॅटिस्फाईंग. म्हणजे तुमची जी सवय आहे ती समाधानकारक बनवा. आठवा तो काळ जेव्हा आपण पाठीवर अ आ ई लिहायचो, तेव्हा अक्षर खूप छान यायचं. तेव्हा गुरुजी पाठीवर एक मोठा टिक मार्क द्यायचे किंवा छान असा शेरा द्यायचे. तो एक छोटासा टिक मार्क बघून आपल्याला पुढचं पान भरून काढायचा उत्साह यायचा ना. कारण मानवी मेंदूचा एक स्वभाव आहे, ज्या गोष्टीचा निकाल आपल्याला लगेच मिळतो आणि जो आपल्याला आनंद देतो ती गोष्ट आपण वारंवार करतो. पण चांगल्या सवयींची अडचण काय असते माहितीये? त्यांचा निकाल लगेच मिळत नाही. जिमचा रिझल्ट 6 महिन्यांनी दिसतो, अभ्यासाचा निकाल वर्षाच्या शेवटी लागतो. या उलट चुकीच्या सवयीचा म्हणजे जंक फूड खाणं आनंद लगेच मिळतो, पण लोक चुकीच्या सवयींकडे लवकर ओढले जातात. मग चांगल्या सवयी कशा टिकवायच्या, यावर जेम्स क्लिअर एक भारी उपाय सांगतात, व्हिज्युअल प्रोग्रेस. तुम्ही स्वतःचं एक कॅलेंडर किंवा एक हॅबिट ट्रॅकर तयार करा. ज्या दिवशी तुम्ही तुमची सवय पूर्ण कराल त्या दिवसात एक मोठी फुल्ली क्रॉस मारा किंवा टिक मार्क करा. जेव्हा तुम्ही सलग 5-10 दिवस त्या फुल्ली बघता, तेव्हा तुमच्या मेंदूला एक वेगळं समाधान मिळतं. त्याला वाटते मी जिंकतोय. इथे एक महत्वाचा मंत्र लक्षात ठेवा, डोंट ब्रेक द चेन. साखळी तोडू नका. काही कारणास्तव एखादा दिवस चुकला तरी चालेल, पण लेखकाचा एक नियम आहे, नेव्हर मिस ट्वाइस. एकदा चूक होणं ही दुर्घटना असू शकते, पण सलग 2दा चूक होणं ही एका नवीन वाईट सवयीची सुरुवात असते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ताकदीने पुन्हा कामाला लागा. स्वतःला शाबासकी द्यायला शिका. आज जर तुम्ही तुमची छोटीशी सवय पूर्ण केली असेल तर स्वतःच्या पाठीवर थाप मारा. यश हे एका रात्रीत मिळत नसतं, ते त्या कॅलेंडरवरच्या रोजच्या एका टिक मार्क मागे दडलेलं असतं. वारीची सांगता जशी पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनाने होते, तशीच तुमच्या या 7 दिवसाच्या प्रयत्नांची सांगता तुमच्या प्रगतीने होणार आहे. तुम्ही गेल्या 7 दिवसांपासून हे पॉडकास्ट ऐकताय, ही सुद्धा तुमची एक जिंकलेली सवयच आहे. मंडळी, ॲटॉमिक हॅबिट्सच्या या प्रवासात तुम्ही माझ्यासोबत राहिलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आजच तुमचं कॅलेंडर काढा आणि पहिल्या दिवसाचे टिक मार्क करा. उद्या आपण या संपूर्ण सिरीजचा एक ग्रँड फिनाले करणार आहोत, जिथे आपण या 7 दिवसांचा सारांश बघणार आहोत. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा जे अर्धवट कामं सोडून देतात. भेटूया उद्या शेवटच्या भागात. तोपर्यंत तुमची पाठी कोरी ठेवू नका, टिक मार्क करतच राहा. धन्यवाद.